हॅलो फ्रेंड्स, तर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या वोटिंग लाईन्स बंद झालेल्या आहेत. तर फायनल वोटिंग ट्रेंड आलेला आहे. मी तुम्हाला सांगणार आहे कोणाला किती वोट्स मिळालेत, कोणाला जास्त आणि कोणाला कमी, आणि कोणाची शक्यता आहे घराच्या बाहेर जाण्याची. तर टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेट होते. तर सुरुवात करूया आपण ज्याला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत. तर 6 नंबरवरती आहेत निखिल दामले. तर कॉन्टेंट वाईज बघितलं तर त्यांचा काहीच कॉन्टेंट नाहीये, जसे इंटरफेअर नाही करत दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये, भांडणं नाहीयेत, बोलणं नाहीये, काही त्यांचं रिलेशनशिप काहीच दिसत नाहीये, त्यामुळे कॉन्टेंट कमी आहे आणि वोट्स पण कमी आहे. तर ह्यांची फार शक्यता आहे की आज ते जातील घराच्या बाहेर. तर 6 नंबरवरती आहेत निखिल दामले. 5 नंबरवरती आहे घनश्याम दरवडे. तर घनश्याम दरवडे ऍक्च्युली निगेटिव्ह दिसत आहेत, थोडी निक्की सोबत आहेत म्हणून. निक्कूताई त्यांचं चाललेलं असतं आणि त्यांचा पण कॉन्टेंट हा निक्कीच्या मागेच असतो. हे लोकांना आवडत नसेल की हे स्वतःला पुढारी म्हणतात आणि पुढारी असे कसे काय, हे स्वतःची मतं मांडत नाहीयेत, निक्कीच्या बोलण्यावरती चालतात, तिच्या बोलण्यावरती वागतात. तर हे असं चाललेलं आहे. 5 नंबरवरती आहे घनश्याम दरवडे. 4 नंबरवरती आहे पंढरीनाथ कांबळे. तर तुम्हाला माहित होतं लास्ट जेव्हा भाऊचा धक्का झाला होता तेव्हा रितेश दादांनी सरांनी यांना ओरडलं होतं की तुम्ही आज ऑडियन्स म्हणून बघताय, हा गेम खेळत नाहीये, काही बोलत नाहीये, रिस्पॉन्स देत नाहीये. त्याच्यानंतर थोडेफार बोलायला लागलेले पॅडी, पण थोडेफार निगेटिव्ह रोलमध्ये पण येत आहेत. जसं काही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की कोणाकोणाची क्लास लागणार आहे, कोणाकोणाला ओरडणार आहेत रितेश भाऊ. त्याच्यामध्ये पंढरीनाथचं पण नाव आहे, पॅडीचं पण नाव आहे. 4 नंबरवरती आहेत पंढरीनाथ कांबळे. 3 नंबरवरती आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाणला ऍज कम्पेअर पंढरीनाथ कांबळेपेक्षा जास्त वोट्स मिळालेले आहेत, मिळू पण शकतात कारण की ती कलर्सचा फेस आहे, कलर्सवरती सिरियल्स असतात त्यांच्या. तर पंढरीनाथपेक्षा जास्त वोट्स योगिता चव्हाणला. 3 नंबरवरती आहेत योगिता चव्हाण. 2 नंबरवरती आहे निक्की तांबोली. तर निक्की तांबोळी. तर ही ऍक्च्युली तुम्हाला माहितीच असेल की हिंदी बिग बॉस मध्ये होती, सीझन 14 मध्ये टॉप 3 मध्ये होती. फार भांडणं करायची, तिची ऑडियन्स पण चांगली आहे, तर तिला पण भरभरून वोट्स येत आहेत. हिंदी ऑडियन्स भरभरून वोट करत आहे तिच्या. जर तुम्ही हिंदी जो पोल निघतो वोटिंगचा तिथं बघाल तर ती नंबर 1 ट्रेंड करत आहे. आणि हिला टक्कर देण्यासाठी नंबर 1 वरती आहेत ऍज ऑफकोर्स, त्याला कोणच हलवू शकत नाही. महाराष्ट्रातून सर्वात जास्त वोट्स मिळालेले आहेत सूरज चव्हाण याला. तर ह्याला वोट्स मिळणारच कारण की सर्वांचा फेवरेट आहे सूरज चव्हाण. ह्याचे रील्स वगैरे खूप व्हायरल आहेत आणि हा आधीपासून कोरोनाच्या पिरियड पासून हा व्हायरल झालेला आहे आणि आजपर्यंत लोक याला बघतात. त्याची म्हणजे सगळ्यांना दया देखील येते की हा फार गरीब परिस्थितीतून मोठा झालेला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेला आहे. तर त्यांच्या गावातल्या माणसांना आणि जे ह्यांचे फॅन्स आहेत त्यांना आवडतं सूरजला पाहायला. तर टक्कर द्यायला निक्की तांबोलीला सूरज चव्हाण हा 1 नंबरवरती आहे. तर हा आहे वोटिंग ट्रेंड, फायनल वोटिंग ट्रेंड आहे. वोटिंग लाईन्स बंद झालेले आहेत. तर सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत निखिल दामले आणि 1 नंबरवरती सर्वात जास्त वोट्स मिळालेले आहेत सूरज चव्हाण. तर आज शक्यता आहे, मला तर वाटतं 100% निखिल दामले जाऊ शकतात कारण की जास्त कॉन्टेंट नाहीये, कोणाशी बोलणं चाललं नाहीये, ना भांडणं आहे, ना प्रेम आहे, ना काही नाहीये त्यांचं कंटेंट. तर मला तर वाटतं निखिल दामले जाणार. आणि तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कळवा कमेंट करून. आणि तुमचा आवडता कंटेस्टंट देखील मला सांगा की तुम्हाला कोण आवडतं ह्या सीझन मध्ये. आज पुरतं इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा बॉली बाय. थँक्यू.